साधारणपणे सर्व आमचं प्रकरण समजून घेतलं। तिथे कायदेशीर सल्लागार सुद्धा आमदार रोहित पवार यांच्यासोबत त्या ठिकाणी सहभागी होते। पक्षाचे कार्यकर्ते आणि अजितदादांवर प्रेम करणारे सुद्धा होते आणि तिथे आम्ही 4 आमदार होतो। एक आमदार रोहित पवार नव्हते, त्यांच्या पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर होते, माझ्या पक्षातून मी होतो आणि इद्रिस नायकवडी साहेब विधान परिषदेचे आमदार, असे 4 आमदार बसलेले असताना तिथं वरिष्ठ अधिकारी पोलीस अधिकारी येतात। ते त्यांच्या तोऱ्यात बोलतात। एफआयआर म्हणजे होत असताना ते थांबवतात, मग त्यांना फोन येतो, ते अँटी चेंबरमध्ये काहीतरी फोनवर बोलतात, अजून त्यांना दुसरा फोन येतो, ते आम्हाला लॉ सांगतात की असा लॉ आहे, असे कायदे आहेत, तुम्ही आम्हाला सांगू नये, पोलिसांची पोलीस प्रक्रिया करतील, असं उन्मत्तपणा करतात। आणि त्यानंतर तिसऱ्या फोन नंतर ते परत त्या चेअरवर बसतात आणि आम्हाला म्हणतात की आम्ही एफआयआर घेऊ शकत नाही, तुमची तक्रार आम्ही घेतो, तक्रार 48 तासानंतर आम्ही सांगू तुम्हाला काय करू या तक्रारीवर। त्याच्या 48 तासामध्ये आम्ही म्हटलं तुम्हाला काय इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे, त्यावर ते बोलले नाहीत। त्यांना हे इन्व्हेस्टिगेशन करायचं होतं की खरंच विमान उडालं का, खरंच तिथं पडलं का, खरंच इतके मृतदेह तिथं सापडले का, हे टॅली केल्यानंतर ते एफआयआर करतील, असं तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उर्मटपणाचं दिलेलं उत्तर हे अत्यंत निंदनीय होतं, अत्यंत वेदनादायी होतं। त्यामुळे घटना गोजूबावी माळरानाच्या परिसरात घडलेली असल्याने, बारामती पोलीस स्टेशनच्या हद्दीतली ती घटना असल्यामुळे तिथले विधानसभेचे आमदार रोहित पवार हे तिथे गेलेत। त्यांनी कालच सांगितलं होतं की बारामतीला शेवटी मग आता इलाज नव्हता, यांनी एफआयआर घेतला नाही म्हणून ते तिथे गेलेत। त्याच्यामुळे त्यांची रीतसर तिथे एफआयआर केल्या जाईल, अशी घेतलाही जाईल आणि केल्या जाईल अशी अपेक्षा आहे। काल त्यांनी असं म्हटलं की गुन्हा दाखल करणार नाही, काही करायचे ते करा, अधिवेशन चालू आहे, अशा अधिकाऱ्यांवरती तुम्ही हक्कभंग वगैरे काही आणणार आहात? मी कालच तसा प्रस्ताव ठेवलेला आहे। आता ते माननीय सभापतींना भेटतो आणि सभापतींनी परवानगी दिल्यानंतरच मला तसं बोलता येणार। पण जर हक्कभंगाचा प्रस्ताव तिथे मंजूर झाला नाही झाला, कारण हक्कभंग समिती ही वेगळी आहे, त्याचे प्रसाद लाड हे अध्यक्ष आहेत, सन्माननीय सदस्य प्रसाद लाड साहेब, त्यांना मी भेटतो, त्यांनी परवानगी दिली तर मी हक्कभंग जरूर मांडेल। नाहीतर मग शेवटी 4 आमदारांचा अवमान करणारे आणि उन्मत्तपणे बोलणारे पोलीस अधिकारी हे कोणाच्या जीवावर मस्ती करतायत, कसला यांना माज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।